नाशिकमध्ये अनपेक्षित निकाल लागलेला आहे। गोकुळ गीते विजयी झालेले आहेत। गोकुळ गीते यांच्या विजयाच्या नंतरची एक घडामोड अशी आहे की ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव केल्यानंतर गोकुळ गीते अपक्ष म्हणून विजयी झाल्याच्या नंतर काय करणार असा प्रश्न होता, त्याचं उत्तर जवळपास आता स्पष्ट झालंय। नाशिक विधान परिषदेतल्या विजयाच्या नंतर मुंबईमध्ये नेत्यांच्या भेटीसाठी गोकुळ गीते रवाना झालेले आहेत। ते नाशिक विधान परिषदेमध्ये जिंकल्याच्या नंतर शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता बोलून दाखवली जात होती। आता जवळपास त्यावर शिक्कामोर्तब होताना दिसतंय। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी शुभम उमाळे आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण समोर बघावं आणि कृपया पटकन सांगावं की गोकुळ गीते प्रवेश आजच करणार आहेत का आज फक्त चर्चा करणार आहेत? प्रसाद सर, खरं तर शिवसेना पक्षातील वरिष्ठ विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळत आहे की गोकुळ गीते हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत आणि कदाचित त्यांचा पक्षप्रवेश हा आजच होऊ शकतो आणि वायबीला जो हे जे 6 खासदारांचा पक्षप्रवेश होणार आहे त्याच ठिकाणी हा पक्षप्रवेश होऊ शकतो, अशा पद्धतीने चर्चा जी आहे ती सध्या संपूर्ण पक्षामध्ये सुरू आहे। सध्या मी वायबी चव्हाण सेंटरच्या बाहेरच उभा आहे आणि याच ठिकाणी जी आहे पक्षप्रवेश होणार अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती आता रंगू लागलेली आहे। खरं तर गोकुळ गीते हे आजच निवडून आलेले आहेत, आजच निकाल जे आहेत ते समोर आलेत आणि अशामध्येच समजा पाहायला गेलं तर मग गोकुळ गीते हे शिंदेंची भेट घेतील आणि महायुतीमध्ये सहभागी होतील आणि महायुतीचा अजून एक आमदार संख्या जी आहे ती देखील वाढेल, अशा पद्धतीने सूत्रांकडनं जे आहे ते समजून येत आहे। नेमका आता ते किती वाजेपर्यंत एकनाथ शिंदे यांची भेट घेतात आणि खरंच चर्चा यशस्वी समजा झाली तर ते आज याच 6 खासदारांसोबत पक्षप्रवेश करतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। पण गोकुळ गीते हे देखील आता शिवसेनेच्या वाटेवर आहे, याची थोडी स्पष्टता जी आहे ती समोर येते आहे। शुभम, आता आपण ज्या ठिकाणी आहात तिथली एकदा परिस्थिती दाखवू शकता का? कारण 6 खासदार जर पोहोचणार असतील तर थोड्याच वेळापूर्वी भाग्यश्री प्रधान यांनी सभागृहामध्ये म्हणजे जिथे हा कार्यक्रम होणार आहे त्या सभागृहातलं वातावरण दाखवलं होतं। आपण प्रेक्षकांना दाखवूयात की वायबी चव्हाण सेंटरच्या तळमजल्यावर ज्याला रस्त्यालगत असलेला भाग आहे तिथे नक्की काय घडतंय। नक्कीच प्रसाद सर, सध्या मी वायबी चव्हाण सेंटरच्या बाहेर आहे आणि इकडचं दृश्य मी तुम्हाला दाखवू इच्छितो। मोठा पोलीस बंदोबस्त हा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, कारण की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी येत आहेत आणि पक्षप्रवेश सोहळा शिवसेनेचा हा या ठिकाणी होणार आहे। उद्धव ठाकरेंची साथ सोडून जे 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या समवेत आहेत, नंदनवन या ठिकाणी सध्या त्यांची बैठक सुरू आहे। त्यांचा पक्षप्रवेश सोहळा वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी संपन्न होणार आहे। इतकंच नाही तर गोकुळ गीते यांचा देखील पक्षप्रवेश सोहळा हा आज होऊ शकतो अशा पद्धतीत सांगण्यात येत आहे। अशामध्येच या सर्व खासदारांना जी आहे Y+ सिक्युरिटी दर्जा हा आता देण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी सिक्युरिटी जी आहे ती या ठिकाणची वाढवण्यात आलेली आहे। पोलीस बंदोबस्त, मुंबई पोलिसांचा बंदोबस्त हा देखील या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। आतमध्ये गेटच्या आतमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाचा जी आहे या ठिकाणी चेकिंग जी आहे ती देखील सुरू आहे आणि अशामध्येच शिवसेनेचे अनेक मंत्री असतील, आमदार असतील, नेते असतील, उपनेते असतील ते देखील या ठिकाणी पोहोचले आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी इकडचं वातावरण जे आहे राजकीय वातावरण हे आता तापलेलं दिसून येत आहे। कारण की ज्यानुसार हे खासदार या ठिकाणी येतील त्या दरम्यान कोणतेही या ठिकाणी उभाटाचे नेते असतील किंवा उभाटाचे कोणते कार्यकर्ते असतील त्यांच्याकडनं कोणता घोषणाबाजी नाही झाली पाहिजे, त्यांच्याकडनं निषेधार्थ कोणते कृत्य जे आहे ते नाही झालं पाहिजे, याच्यासाठी काळजी जी आहे ती मुंबई पोलिसांकडनं घेण्यात येत आहे। संपूर्ण वातावरण जे आहे ते आता इकडचं पोलीस जे आहेत ते देखील या मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आणि काही वेळात ज्यावेळेस बैठक संपन्न होईल आणि सगळे उपमुख्यमंत्री समेत जे सगळे मंत्री आणि नेते आणि जे 6 खासदार उपस्थित आहेत सध्या नंदनवनवर ते या ठिकाणी आलेत की या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे। ठीक आहे, धन्यवाद। या सगळ्या घडामोडींकडे आपण बारकाईने लक्ष ठेवा। आपण निश्चितच लवकरच परत बोलू।